13/5 सममूल्य अपूर्णांक कोणता? आता या ठिकाणी 13/5 आहे ना, मी आता या ठिकाणी लिहून घेतलं 13/5. आता ज्या अपूर्णांकाचे मूल्य समान असते त्याला सममूल्य अपूर्णांक असं म्हणतात. मूल्य म्हणजे किंमत. मग आता 13/5 आहे, मग कोणत्याही अपूर्णांकाच्या छेदाला अगर अंशाला शून्याशिवाय कोणत्याही संख्येने गुणलं अगर भागलं तर येणारा अपूर्णांक हा सममूल्य अपूर्णांक असतो. म्हणजेच काय, 13/5ला समजा आपण 2ने गुणलं, 13ला 2ने गुणलं, 5ला 2ने गुणलं तर येणारं उत्तर हे त्याचं सममूल्य अपूर्णांक म्हणजे दुसरा समान मूल्याचा अपूर्णांक आपल्याला मिळणार. समजा 3ने गुणलं अंशाला छेदाला तर तिसरा सममूल्य अपूर्णांक मिळणार. मग या ठिकाणी आपण पर्याय करून जाऊया. 13 आहे अंश, मग 13 × 13. आता इथे 13 दिलेत, मग आता 5ने जर 13 × 13, 13 × 2 = 26 नाही, 13 × 3 = 39, 13 × 4 = 52 नाही वरच्या अंशाला, 13×5 = 65. मग अंशाला जर आपण 13ने गुणलं 13×5 = 65 येणार. मग छेदाला पण आपण 5ने गुणलं पाहिजे, 5×5 = 25. मग 13/5ला आपण अंशाला आणि छेदाला 5ने गुणूया. 13×5 = 65 आणि 5×5 = 25. ह्याची किंमत 30, ह्याची किंमत आहे म्हणून 65/25 हे त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर.